मेट्स, इंजिनिअरिंग केलं आहे, MC केलं आहे. डेव्हलपर व्हायचं होतं पण कॉलेजनंतर जॉब भेटला MNCमध्ये आणि MNCमध्ये सपोर्टमध्ये तुम्ही काम करतायत. लाईक नाईटमेअर, L1 सपोर्ट, L2 सपोर्ट्स, डिफेक्ट्स, तिकीट रिझोल्युशन्स. देन डेफिनेटली तुम्ही जर सपोर्टमध्ये जर अडकलात तर डेफिनेटली तुम्हाला करिअरमध्ये परत चान्स नाही डेव्हलपर बनण्यासाठी. कारण एकदा की तुमचे पहिले 3-4 वर्ष सपोर्टमध्ये गेले की नंतर तुम्ही स्विच करत नाही आहे. त्यामुळे बिफोर 5 इयर्स यू कॅन ट्राय टू स्विच फ्रॉम सपोर्ट टू डेव्हलपर रोल. तर तुम्ही सपोर्टमध्ये काम करता, जॉब तुम्हाला क्विट नाही करायचा. जॉब करत करत तुम्हाला स्किल अपग्रेड करायचं आहे आणि स्किल अपग्रेड करत असताना तुम्हाला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग करायचं आहे. त्या बेसवरती तुम्हाला 400% सॅलरी हाईक पॉसिबल आहे ॲक्च्युली. पण जर तुम्ही सपोर्टमध्येच अडकलात तर डेफिनेटली मग तुमचं करिअर पण सपोर्टच राहील. कारण एकदा की तुम्ही 5 वर्षांच्या पुढे गेलात की लीड इंजिनियर पोझिशन भेटते. तर लीड इंजिनियर म्हणजे काय की तुम्हाला ज्युनियर्सला गायडन्स करायचं, स्वतःचे तुम्हाला काम पण फिनिश करायचे असतात, राईट? येस. त्यामुळे जर तुम्ही सपोर्टमध्ये काम करत असाल आणि जर तुम्हाला 3-4 वर्ष एक्सपिरियन्स असेल तर हाच राईट टाईम आहे तुम्हाला पुढे डेव्हलपमेंटला स्विच करायचा. तर आज जर आपण पाहिलं IT मध्ये हजारो कॅन्डिडेट्स आहेत जे की सपोर्ट्समध्ये अटकलेले आहेत, जे की डेली तिकीट्स असेल, नाईट शिफ्ट्स असेल, L1, L2 सपोर्ट्स असेल, म्हणजे कोडिंग करतच नाही आहे ते ॲक्च्युली. त्यांचा जो काय असेल त्यांचं पूर्ण काम जे चालतं पूर्ण सपोर्ट्समध्ये चालतं. त्यामुळे तुम्ही इंजिनिअरिंग केलं किंवा MC केलं आहे, तुम्हाला रिअल टाईम रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी प्ले करायला भेटतच नाही ॲक्च्युली, राईट? येस. त्यामुळे जर तुमचं पण पॅशन जर असेल तर तुम्ही डेव्हलपमेंटला स्विच करू शकता. कंपनी तुम्हाला डेव्हलपर बनवणार नाही, तुम्हाला स्वतः तुमचं स्किल अपग्रेड करायचं आहे आणि पुढे मूव ऑन करायचं आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला गायडन्स करणार ॲक्च्युली. जर तुम्हाला सपोर्टमधून डेव्हलपरमध्ये यायचं आहे तर आपल्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती आपण तुम्हाला बेसिक्स टू ॲडव्हान्स जावा शिकवणार. त्या बेसवरती प्रोजेक्ट लर्निंग असणार, जेणेकरून तुमचं करिअर पुढे बिल्ड होईल. आणि आपल्याला हा एक शब्द ऑलवेज कीप इन माइंड ठेवायचा आहे की आपल्या करिअर बिल्ड करायचं नाही की डिस्ट्रॉय करायचं, ठीक आहे? तर जावा लर्निंगसाठी आपल्याला काय करायचं आहे, IT मध्ये डिमांडिंग आहे. जसं की कोर जावा, ॲडव्हान्स जावा, स्प्रिंग बूट, त्याच्या JP, स्प्रिंग सिक्युरिटी, आर्किटेक्चर ॲज मायक्रो सर्व्हिसेस, फ्रंट एंड ॲज रिॲक्ट JS, डेटाबेस SQL, NoSQL both. And definitely, like tool wise we are using here Apache Kafka, Docker, Kubernetes, whatnot, including the AWS cloud, Spring AI, Splunk. Those are the testing tools as well, like API testing, Postman, Swagger, code quality checks. We are using the Sonar Cube as well, right? तर हे सगळं आपल्याला शिकायचं आहे. आणि एकदा हे झालं की आपला प्रोजेक्ट बनवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो मी, जे काही प्रोजेक्ट आहेत ते इंडस्ट्री रेडी पाहिजे. जसं की फिनटेक, बँकिंग हे सेक्टर कधीच बंद होणारं सेक्टर ॲक्च्युली, नॉट ओनली इन इंडिया, ओव्हरऑल वर्ल्ड वाईड. आणि इम्पॉर्टंट रिटेल कॉमर्स ॲप्लिकेशन्स, म्हणजे आज जर आपण पाहिलं मार्केटमध्ये फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आहेच, पण तरी पण इंडियन युजर्स जर तुम्ही पाहिले असेल, आपल्याकडे इंडियाचा ब्रँड नायका म्हणू शकतो आपण, नंबर ऑफ आहेत, राईट? तर हे सुद्धा प्लॅटफॉर्म आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे ॲक्च्युली, आणि ते पण चांगले चालतात आहे. त्यामुळे जावा हे जे वर्ल्ड वाईड यूज होतं जास्त, फिनटेक, बँकिंग, रिटेल कॉमर्स ॲप्लिकेशन्स, तर तुम्हाला ह्या प्रोडक्ट्सवरती काम करायला चान्स भेटेल, जेणेकरून तुम्ही हे प्रोडक्ट्स तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड करू शकता. आणि एकदा की रिझ्यूममध्ये तुम्ही स्किल सेट ॲड केले, प्रोडक्ट तुम्ही ॲड केले की तुमचा 100% रिझ्यूम शॉर्टलिस्ट होणार आहे. तुम्हाला एक सांगतो हे पॉसिबल काय ॲक्च्युली, कारण सपोज एक्झाम्पल आपण घेऊया, तुम्ही इन्फोसिसमध्ये काम करताय, TCSमध्ये काम करताय किंवा कॅपजेवनमध्ये काम करताय, सपोर्टमध्ये तुम्ही काम करताय किंवा ऑरेकल सपोर्टला तुम्ही काम करतायत. तुमचं PF फॉर्म 16 आहे त्याच कंपनीचं राहणार आहे. तुम्हाला आपण काय करणार आहे, गायडन्स असं करणार आहे की प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग. त्याच्यामुळे प्रोजेक्ट्स तुम्हाला त्या कंपनीत टाकायचेच नाही आहे. जे मी तुम्हाला काम देणार आहे, जे क्लायंट्सवर तुम्ही काम करणार आहे, तेच प्रोजेक्ट्स तुम्हाला रिझ्यूममध्ये ॲड करायचे, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. एक्सपिरियन्स आहे त्या कंपनीचा तुमचा राहणार, प्रोजेक्ट्स मी तुम्हाला देईल त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे, त्याच्या बेसवर तुम्ही पुढे स्विच करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे API क्रिएशन इज व्हेरी इझी, इट्स नॉट कॉम्प्लेक्स. कारण आज आपल्याकडे स्प्रिंग बूट फ्रेमवर्क आहे, त्यामध्ये इझिली तुम्ही API बनवू शकता. सर्व्हिस साईड तुम्हाला बिझनेस लॉजिक पुट करायचं आहे, आणि डेफिनेटली आर्किटेक्चरवर फॉलोइंग युअर मायक्रो सर्व्हिसेस. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, एकदा की तुमचं लर्निंग आणि प्रोजेक्ट फिनिश झालं की हे बुक तुम्हाला फॉलो करायचं आहे, फुल स्टॅक जावा डेव्हलपर इंटरव्ह्यू क्वेश्चन आन्सर बुक. तर हे बुक जर तुम्ही फॉलो केलं तर विदिन 15 डेजमध्ये तुम्ही कोणत्या पण कंपनीचा इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. कारण हे बुक माझ्या मी 10 वर्षांच्या एक्सपिरियन्सनुसार बनवलेलं बुक आहे ॲक्च्युली. आणि रेटिंग जर तुम्ही पाहिले 5 स्टार रेटेड बुकसाठी, कारण ऑलमोस्ट ऑल MNCs आस्किंग क्वेश्चन फ्रॉम दिस बुक इटसेल्फ ॲक्च्युली. त्यामुळे ह्या बुकमध्ये आपण पूर्ण फुल स्टॅकचे क्वेश्चन आन्सर आपण कव्हरअप केलेले ॲक्च्युली. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर तुम्ही सपोर्टमधून जावामध्ये तुम्हाला यायचं आहे, डेव्हलपमेंटमध्ये यायचं आहे, तर यूट्यूबचे रँडम व्हिडिओ पाहून तुम्हाला स्ट्रक्चर करिक्युलम भेटणार नाही. तुम्ही फक्त यूट्यूबचे प्रोजेक्ट जर तुम्ही पाहिलं तरी पण तुम्हाला भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर करिक्युलम पाहिजे ॲक्च्युली, आणि तोच रोडमॅप तुम्हाला मी देणार ॲक्च्युली. आणि
सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एकदा की स्ट्रक्चर तुमचं लर्निंग झालं, स्ट्रक्चर तुम्ही करिक्युलममध्ये प्रोजेक्ट्स बनवले की तुम्ही तुमचा इंटरव्ह्यूला रेडी असणार आहेत. आणि इम्पॉर्टंट जे काही तुमचे मॉक इंटरव्ह्यू असणार आहे ते पण आपण MNCच्याच बेसवरती तुमचे मॉक इंटरव्ह्यू घेणार आहे. आणि ते मॉक इंटरव्ह्यू पण आपण आपल्या चॅनलवरती लाईव्ह घेणार, जेणेकरून तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता की येस, लाईक मला जावा जमत आहे, मला रिॲक्ट येत आहे, अँड आय विल बी एबल टू डेव्हलप दी प्रोजेक्ट्स इंडिपेंडेंट लेवल ॲक्च्युली. कारण जेव्हा तुम्ही 3 किंवा 4 वर्ष एक्सपिरियन्स असेल, तुमची सॅलरी असेल 4 ते 5 लाख सपोर्टमध्ये, आणि जेव्हा तुम्ही डेव्हलपरला तुम्ही स्विच करतायत तर तुमची सॅलरी मिनिमम 13 LPA असणार आहे. माझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत, 22 to 25 LPA पण कॅन्डिडेट्सनी पॅकेज घेतलेले विदिन 4 year एक्सपिरियन्स. त्यामुळे असं इम्पॉसिबल असं काहीच नाही, सगळ्या गोष्टी पॉसिबल ॲक्च्युली. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला रिझ्यूम क्रिएशन्स असेल त्यासाठी तुम्हाला गायडन्स भेटतं, नोकरी अकाउंट असेल, लिंक्डइन असेल त्यासाठी पण तुम्हाला आपल्याकडे गायडन्स भेटेल. आणि इम्पॉर्टंट आहे, सपोर्टमध्ये तुम्ही किती दिवस काम करणार अजून, राईट? कारण आज मार्केटमध्ये एवढ्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी होत चालल्यात, तर डेव्हलपर रोल हा कधी पण बेस्ट आहे. कारण सपोर्टचे कधी पण ले ऑफ होऊ शकतात, माहीत नाही आपल्याला, राईट? कारण सपोर्टमध्ये फ्रेशर्स लोक पण काम करू शकतात, पण डेव्हलपमेंटमध्ये थोडे एक्सपर्टीज असणं गरजेचं आहे. आणि जसं की आपण बोलतो जावामध्ये, तर जावा मोस्टली बँकिंग सेक्टरमध्ये यूज होतं, आणि बँक हे ॲप्लिकेशन कधीच बंद होणार नाही आहे, किंवा रिटेल कॉमर्स ॲप्लिकेशन कधीच बंद होणार नाही. त्यामुळे नक्कीच तुमचं फ्युचर करिअर चांगलं होईल. आणि मेट्स, तर तुमचे पण काही फ्रेंड्स असतील जे काही सपोर्टमध्ये काम करतात पण त्यांना डेव्हलपमेंट जायचं, त्यांना प्रॉपर गायडन्स भेटत नाही आहे, तर तुम्ही कोणत्या पण लोकेशनवरून असाल तरी पण तुम्ही आपलं पुणे ऑफिस व्हिजिट करू शकता, किंवा आपले ऑफिस कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्वतः तुम्हाला पर्सनल लेवलला गायडन्स करेल, जेणेकरून तुमचं करिअर बिल्डअप होईल. आणि जावा डेव्हलपमेंट म्हणजे असं काही टफ नाही ॲक्च्युली, कारण तुम्ही जे सपोर्टमध्ये जे काम करता तुम्हाला मॅनेजर नावाची गोष्ट माहिती आहे, स्क्रम वगैरे तुम्हाला माहीत असतं, किंवा स्टेटस वगैरे काय असते तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, राईट? तर ह्याच गोष्टी तुम्हाला इकडे पण असणार ॲक्च्युली. फक्त इकडे काय आहे की कोडिंगचं तुम्हाला चान्सेस वाढणार आहेत, इम्प्लिमेंटेशन फेजवर तुम्हाला जास्त काम करायचा चान्स भेटणार आहे, आणि लाईफमध्ये त्यालाच व्हॅल्यू ॲक्च्युली. प्रत्येक दिवशी कॉपी पेस्ट करून का उपयोग आहे, राईट? तर आपण काही ना काहीतरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी पण प्ले करणं गरजेचं आहे. मी तर तुम्हाला सांगेल, आज मार्केटमध्ये AI पण आलेलं आहे. बरेचसे कॅन्डिडेट्स क्वेश्चन असतात ना की सर आज AI आले मार्केटमध्ये, डेव्हलपरचे जॉब जात आहेत, राईट? मी तुम्हाला सांगेल, फ्रेशर्सला जॉब नाही आज मार्केटमध्ये जास्त, पण एक्सपिरियन्स लेवलला आज पण मार्केट टॉपला आहे. ज्यांना 4-5 वर्ष एक्सपिरियन्स आहे आज पण त्यांना चांगला हाईक भेटत आहे, राईट? येस. त्याच्यामुळे AI जरी मार्केटमध्ये आलं आहे तर डेव्हलपरच्या ओपनिंग आहेत मार्केटमध्ये, पण कंपनी जे आहेत ते एक्सपेक्ट करतात की वर्किंग प्रोफेशनल्स म्हणजे तुम्हाला आधी काम केल्याचा अनुभव पाहिजे, आणि त्यासाठीच तुम्हाला प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग होणं गरजेचं आहे ॲक्च्युली. कारण सपोर्टमध्ये तुम्ही अजून किती दिवस पुढे मूव ऑन करणार, राईट? मॅक्स टू मॅक्स तुमचं 7, 9, 10 LPA पर्यंत सॅलरी जाऊ शकते, पण तेच जर तुम्ही डेव्हलपमेंटमध्ये आलात आणि तुमचं जर 5 किंवा 7 वर्ष एक्सपिरियन्स गेला तर इझिली तुम्ही 40-50 लाखपर्यंत पण सॅलरी हाईक करू शकता, कारण हे तुमच्या स्किलवरती सॅलरी वाढणार आहे. आणि सपोर्टमध्ये स्टडी तुम्ही बोलू शकता स्टडी ग्रोथ असते, म्हणजे असं ग्रोथ फास्ट ट्रॅक होत नाही ॲक्च्युली. म्हणजे एकदम सॅलरी जर तुम्ही पाहिलं असेल ॲक्च्युली की सपोर्टमध्ये तेवढं हाईक भेटत नाही, पण डेव्हलपर रोलसाठी तुम्ही इझिली हाईक मागू शकता. जर तुम्हाला हाईक भेटत नाही तुम्ही कंपनी पण स्विच करू शकता. आणि इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगेल, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो मी, आपला मंकी जंप मारायचेच नाही आहे. इफ यू आर गोइंग टू जॉईन एनी कंपनी, नेक्स्ट कंपनी, ॲटलिस्ट 2 वर्ष तुम्हाला ते काम करायचं आहे. त्या कंपनीचं प्रॉडक्ट असेल, सर्व्हिस असेल, प्रॉपर अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. कोडिंग स्ट्रक्चर आपल्याला शिकायचं आहे, सॉलिड प्रिन्सिपल आपल्याला शिकायचे आहेत, रेस्ट API बेस्ट प्रॅक्टिस आपल्याला फॉलो करायचं आहे, आणि त्यानुसार पुढे मूव ऑन करायचं आहे. आणि फुल स्टॅक काय डिमांडिंग आहे मार्केटमध्ये, कारण असाच डेव्हलपर असतो जो बॅक अँड फ्रंट एंड डेटाबेस सगळं हँडल करतो ॲक्च्युली. त्याच्यामुळे कंपन्यांना असेच रिसोर्स पाहिजे की एकदा की काम दिलं की त्यांनी पूर्ण एंड टू एंड फिनिश केलं पाहिजे. जर तुम्हाला पण सपोर्ट म्हणून ज्यामध्ये तुम्हाला स्विच करायचं आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट ॲड करा, आय वॉन्ट टू जॉईन वर्किंग प्रोफेशनल बॅच. नक्कीच मी तुम्हाला रोडमॅपसाठी गायडन्स कराल, आणि तुम्ही तुमचं करिअर 400% सॅलरीने हाईक करू शकता ॲक्च्युली. then why you are waiting? Mates, you can join us and start your career in full stack Java development.